नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। उद्या आहे रविवार आणि उद्या आलेली आहे सर्वात मोठी गुरुपौर्णिमा। आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्याचा हा दिवस आहे। त्याचबरोबर माता लक्ष्मीची आणि श्री हरी विष्णूची पूजाही केली जाते, कारण ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांचे तेज या दिवशी एकवटलेले असतात। ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची सेवा केल्याने आपल्या आयुष्यातील अडथळे संकट दूर होतात। एक महिन्यामध्ये पौर्णिमा येते, पण प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व खूप वेगळं आहे। गुरुपौर्णिमा ही गुरु आणि शिष्य याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा दरवर्षी आषाढ एकादशी झाल्यानंतर आषाढ पौर्णिमाची सुरुवात होत असते। आषाढ पौर्णिमा साजरी केली जाते। या दिवशी आपल्या गुरुची सेवा करणे, आपल्याला जे गुरुपद आहे ते घ्यावे आणि या दिवशी गुरु जे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांना गुरुपद द्यावे आणि त्यांना गुरु मानावे। पाच स्वामींना गुरु मानल्यामुळे आपल्या जीवनातील अडथळे संकट विघ्न दूर होतात। स्वामींबरोबरच बृहस्पती देवांची पूजाही केली जाते। या दिवशी आपल्या गुरूंची आणि बृहस्पती देवांची जर पूजा केली, अनेक अडचणीचा सामना करावा लागत असेल त्या अडचणीतून सुटका होत असते। तसेच आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असेल, कुंडलीमध्ये मंगळ दोष असेल, गुरु दोष असेल तर तो निघून आपल्या कुंडलीमध्ये चांगले कार्य घडायला लागतात। जसे की लग्नाला उशीर होत असेल किंवा चांगल्या ठिकाणी मुलगी आपल्याला मिळत नसेल किंवा चांगली लग्नासाठी मुलगी मिळत नसेल, कर्ज भरपूर झालेला असेल किंवा करोडाचं कर्ज जे आहे ते कमी करण्यासाठी आपल्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होऊन कर्जमुक्ती होत असते। आपल्या जीवनामध्ये जे अडथळे आलेले आहे, आर्थिक समस्या, पैशाच्या समस्या आहेत, त्या दूर होऊन आपली भरभरून प्रगती होत असते। घरामध्ये सुख समृद्धी, माता लक्ष्मी अखंड स्वरूपात राहण्यासाठी माता लक्ष्मीची पूजाही केली जाते, कारण पौर्णिमा ही तिथी आपल्या गुरूंना आणि लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी समर्पित असते। तर पहा, पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी जागृत अवस्थेत पृथ्वी तलावर आपल्याला आशीर्वाद देण्याकरिता येत असते। उपाय करणाऱ्या व्यक्तींना, सेवा करणाऱ्या व्यक्तींना लक्ष्मी माता आशीर्वाद प्राप्त करून देत असतात। म्हणून या दिवशी जर तुम्ही उपाय सेवा करत असाल तर त्याचं निश्चितच फळप्राप्ती होत असते। अशा अत्यंत शुभ दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी रविवारी सकाळी आपल्याला या झाडाचे एक पान घरामध्ये घेऊन यायचं आहे। हे एक पान घरात आणल्यामुळे करोडाच्या कर्जापासून मुक्तता मिळत, कितीही प्रखर पितृदोष असेल, 7 पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन आपली भरभरून प्रगती होत असते। तुमच्या मनातील सर्व समस्या दूर होतील। तसेच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करेल, धन, पैसा, ऐश्वर्य यामध्ये नेहमी बरकत होईल। असा अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। तर पहा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुचे जे गुरुबळ आहे ते प्रभावी व्हावे व आपल्या जीवनामध्ये संकट विघ्न दूर व्हावे, त्यासाठी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे 3:30 वाजता ते 4 वाजता उठायचं आहे। त्यानंतर आपल्या गुरूंची सेवा ही करायची आहे। जसे की गुरुचरित्रामधील 2 अध्याय वाचन करायचे आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या श्री गुरुचरित्र हे पूर्ण पारायण करायचं आहे। 11 माळींचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ। त्याचबरोबर 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे। ही सेवा तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठून करायची आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीची सेवा ही करायची आहे। सकाळी तुम्हाला या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे। तर पहा, गुरुची सेवा उपासना केल्याने आपल्या कुंडलीमध्ये गुरुदोष आहे तो प्रबळ होण्यासाठी, मजबूत होण्यासाठी आपल्याला गुरुची सेवा आणि उपासना करायच्या आहेत। गुरुचरित्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे, जर एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो, पण गुरु कोपला तर ईश्वर वाचू शकत नाही, असं गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे आपल्या जीवनामध्ये गुरुचा आशीर्वाद असणं तेवढंच महत्त्वाचं आहे। तर आपले गुरु कोण असतात? तर पहा, सर्वात प्रथम आपले शिक्षक, आई वडील आणि आपण ज्यांना गुरु मानलेला आहे ते आपले गुरु असतात।
तर पहा, ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, शिक्षणामध्ये उच्च असे पद आपल्याला मिळालेले आहे, किंवा आपल्या आई-वडिलांनी आपल्याला चांगला मार्ग दाखवलेला आहे, आपल्या शिक्षणासाठी पैसे त्यांनी भरलेले आहे, किंवा प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशप्राप्ती मिळावी म्हणून त्यांनी काही उपाय सेवा केलेले आहेत, म्हणून त्यांना गुरुचा आशीर्वाद मिळालेला आहे. म्हणून सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांची सेवा करावी, उपासना करावी आणि त्यानंतर गुरुचा आशीर्वाद मला घ्यायचा आहे. चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे. तर पहा, या झाडाचे पान घरात आणल्यानंतर तर पहा उपाय कसा करायचा आहे. तर का करावा, तर पहा, आपल्या घरामध्ये भरपूर संकट विघ्न येत असेल, कर्ज भरपूर झालेलं असेल, लग्नाला जो मुलगा आलेला आहे त्याचं लग्न कार्य ठरत नसेल, घरामध्ये योग्य ठिकाणी मुलाला नोकरी लागत नसेल, घरामध्ये सुखसमृद्धी राहत नसेल, घरामध्ये पती पत्नीचे वातावरण जे आहे ते अतिशय बिघडलेले आहे आणि घरामध्ये कौटुंबिक वाद जे आहे ते जास्त प्रमाणात वाढलेला आहे, त्यामुळे हा अत्यंत प्रभावशाली एक उपाय करायचा आहे. तर पहा, सकाळीच तुम्हाला या ब्रह्ममुहूर्तावर उठून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पिंपळाचं पान घरात घेऊन यायचं आहे. त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, गंगाजल टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक तांब्याचं ताट घ्यायचं आहे. हळदीच्या साह्याने आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्वस्तिकाची आपल्याला पूजाविधी करून घ्यायचा आहे. आणि हे जे पान आणलेलं आहे तर त्यावर आपल्याला चंदन किंवा हळदी कुंकू भिजवायचं आहे. गंगाजल टाकून तुम्ही भिजवू शकता, अशा पद्धतीने तुम्हाला भिजवायचं आहे. आणि त्यानंतर या पानावर आपल्याला इच्छा लिहायची आहे, जसे की नोकरी प्राप्ती असेल, कर्ज असेल किंवा शिक्षणामध्ये प्रगती हवी असेल तर त्यातील एक शब्द या पानावर तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर ते स्वस्तिक काढलेलं आहे त्यावर तुम्हाला हे पान ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपली जी कुलदेवी आहे त्यांना प्रसन्न करण्यासाठी श्री कुलदेवताय नमः असा मंत्र एक जपमाळ करायचा आहे. आणि त्यानंतर तुमच्या कुलदेवीला सांगायचं आहे की तुम्ही ही सेवा, उपासना व जे तुम्ही उपाय करत आहात तर ते कशासाठी करत आहात. सर्वप्रथम तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे. आणि त्यानंतर श्री महालक्ष्मी देवे नमः हा मंत्रजप एक वेळा करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला श्री महालक्ष्मी अष्टकम 3 वेळा म्हणायचा आहे. आणि संध्याकाळ वाजेपर्यंत हे जे पान आहे ते असंच ठेवायचं आहे. धूप, अगरबत्ती, तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि संध्याकाळी तुम्हाला 5 किंवा प्रदोष काळामध्ये संध्याकाळी माता लक्ष्मी घरात प्रवेश करत असते त्या अगोदर आपल्याला हे जे पान आहे हे उचलायचं आहे आणि आपल्याला जिथे जागा मिळेल, रिकामी जागा, तिथे आपल्याला ठेवायचं आहे. किंवा तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवू शकता, किंवा तुमच्या शेजारी नदी असेल तर नदीमध्ये तुम्ही हे जे पान आहे ते टाकू शकता. तर पहा, हा जो उपाय आहे हा जर गुरुपौर्णिमेच्या दिवशी उपाय केला तर तुमचे करोडाचे कर्ज जे आहे किंवा पैसा जो आहे, नोकरी प्राप्ती असेल, घरामध्ये दुःख संकट असेल तर ते निघून तुमची भरभरून प्रगती होत असते. म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.